हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनं जेवण करायचंय. आज 5-6 लग्न होती, लग्नाची आमंत्रण होती पण काही गेली नाही. काय झालंय, नवरा बायकोच्या भांडणात लय नुकसान झालं राव भावा बहिणीनं. एका ऑर्डर पॅकिंग करायच्या चालू होत्या, ऑर्डर पॅकिंग केले ते काय काय करायच्यात अजून. आता बरेच दिवस झालं, तुम्हाला तर बघितलं तुम्ही महाग आपलं मसाल्याचं चालू आहे. नवरा आला जेवायला घरी. आता नवऱ्याला आहे ना बोललं तरी फरक पडत नाही. त्याला माहित आहे बायको आहे ना, किती जरी बोलली तरी बायको काय आपल्याला सोडून जाणार नाही. भात आहे आज, मसाली भात खायला, आणि परपंच केल्याशिवाय मार्ग नाही. तेव्हा पळाला बघा चिंगरिंग चिंगरिंग खायला पियाला घेऊन. तेव्हा ती जागा फिक्स केली बघा, तेव्हा तिकडच आहे का. तर चला ऑर्डर बी पॅकिंग करायच्या चालल्या होत्या. आता परत मटेरियल भरावं लागल. भात आहे मसाले भात खायचा आहे. गेली काय बिचारी लाईटच गेली. पुरी खाते ते इथं भात. तर आता भाऊ बहिणीनं, बऱ्याच भाऊ बहिणींचा प्रश्न तरी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलंय. बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे की आमच्या दोघा नवरा बायकोची भांडणं चालू आहेत, त्याच्यामुळं मसाल्याचा व्यवसाय बंद केला का. पण नाही. आता तुम्ही सांगा, जर आपली नवरा बायकोची भांडणं असो किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याची असो, भांडणं चालू असल्यावर आपण काम बंद ठेवतो का. नाही. तसंच आपला व्यवसाय पण काय बंद नाही. जेवाय सगळ्यांनी. ऑर्डर साठी तर नंबर दिलेला आहे तुम्हाला 76 66 60 27 46. दुसरा नंबर 98 22 20 85 82. ह्या दोन्ही नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकताय. जेवाय चला पहिलं. वा वा वा. लेकीनं गेलाय माझ्या मसाले भात. हा, पिया नावाच्या लेकीनं. तर बऱ्याच भावा बहिणींचं ही बी कमेंट आहे त्या की पियाला एक्सरसाइज करायला लावा, पियाची वजन खूप वाढलेलं आहे. तर पियालाच सांगा आता तुम्ही. होय, तुझं काय म्हणणं आहे यावर. ऐका, मला बी कटाळा येतो भाऊ बहिणीनं, तिला बी कटाळा येतो. गरम पाणी पिते की. मी एक दिवस टुरुक टुरुक हे मला जाते. काय गेली शिवाने मला उठवत होती व्यायामासाठी. तिला म्हणलं पळ घरात, गपचूप झोप. बाहेर झोपले का. मी बाहेर झोपली होती. तरी म्हणलं काय लवकर आला नाही तर पुढे निघाली. अगं लाईट गेली होती, मरणाचं गरम व्हायला लागलं. 3:08 आपण बाहेर आलो. तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई जेवणाचा व्हिडिओ टाकत जावा. टाकेन ना जेवणाचा पण व्हिडिओ. आडय डडय मडय कडय करून नवऱ्याला गोड बोलून बोलून आता बघा मिरच्या फिरच्या निसायला माणूस लागत. कुठं त्या नवऱ्याच्या नादाला लागता भाऊ बहिणीनो. नवऱ्याच्या नादाला लागलं तर लेकरांचं भविष्य घडेल का. त्याच्यामुळं आंडूबाई दंडूमाई करून मोर मोर करावं लागतंय. पण एवढं मात्र आहे की माझ्या घरातली सूत्र आहे ना, माझ्याशिवाय हालत नाही तर भाऊ बहिणीनं. तुमच्या पूनमताईच्या घरातली सूत्र जर तुमच्या पूनमताईने जर हातपाय हलवलं ना तरच सगळा घराचा गाडा हँडल होतो, नाही तर अजिबात नाही. आता 2-4 दिवस झालं भांडणाचं चाललंय ना. नवऱ्याला चान्स गावला आपला निवांत बसायला, हिंडाय फिराय. कारण की मी असल्यावर सारखं काम असतं त्यांना संपर्कात.
भांडण तांडण चालूच राहणार आहे. मग काय आपलं व्यवसाय बंद करून जमल का? सांगा बरं तुम्ही. लय 8 दिवस येड्यावाने केलं तर कवा तरी जाग्यावर येईलच का नाही नवरा म्हणणारा. मस्त. मसाले भात खाते आता. वाटाण्याचा केला झणझणीत. शिवण्याला बरं वाटतंय का? औषध घेतली का नाही सकाळी? सकाळी काहीच नव्हतं जेवण. मग कवा औषध घ्यायची? आले लाईट. झटकं मारते लाईट. तुझी बहीण गावाला. अपूर्वाच्या स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्याच्यामुळे ती गेली स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला. त्या 2 आहेत माझ्या. आमची पण माझ्या बहिणीला रविवारपासून परीक्षा सुरू होणार आहे. भात म्हणलं की माझ्या जीवाचा पारा नाही. मसाले भात. शिवण्याचा बी तेवढाच आवडीचा आहे, माझ्या बी तेवढाच आवडीचा आहे. नळ दुकानचं बंद झालं.